हॅलो एव्हरीवन. बघा, आपण आपल्या पहिल्या सेशन मध्ये 11 फिजिक्सचा युनिट्स अँड मेजरमेंट सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं सिस्टीम ऑफ युनिट्स. पण त्यामध्ये आपण पहिला एक टॉपिक बघितला, व्हॉट डू यू मीन बाय फिजिकल क्वांटिटी. तर तसंच आता आपण याला कंटिन्यू करू की विच आर द डिफरंट टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. तर आता आपण बघणार types of physical quantity. तर फिजिकल क्वांटिटीज ह्या दोन प्रकारच्या आहे. एक आहे फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरी आहे डिराइव्ड क्वांटिटी. फंडामेंटल हे नावच सांगतं, फंडामेंटल मीन्स बेसिक. ही बेसिक क्वांटिटी आहे. जोपर्यंत ही बेसिक क्वांटिटी आपण घेतली नाही तर आपण पुढच्या कुठल्याच क्वांटिटी मोजू शकत नाही. तर ही बेसिक क्वांटिटी आहे. बेसिक क्वांटिटी मीन्स व्हॉट? It is a physical quantity which does not depend on any other physical quantity for its measurement. ही बेसिक आहे म्हणजेच ही इंडिपेंडेंट आहे. इंडिपेंडेंट आहे means it does not depend on other physical quantity for its measurement. तर ही एक युनिक फिजिकल क्वांटिटी आहे. ती इंडिपेंडेंट आहे, कशावरच डिपेंडेंट नाही. मग कशावरच डिपेंडेंट नाही तर या फिजिकल क्वांटिटीला आपण डायरेक्टली मोजू शकतो. सो इट इज डायरेक्ट मेजर करू शकतो. तर याला फॉर्म्युला नाहीये. नो फॉर्म्युला नाहीये. म्हणजे काय? समजा मी तुम्हाला म्हटलं की हा बोर्ड आहे आणि या बोर्डची तुम्हाला लेंथ मोजायची आहे. तुम्ही स्केल घेणार, टेप घेणार आणि त्यांनी याची लेंथ मोजणार. लेंथ मोजली तर डायरेक्टली जे नंबर तिथे असेल तुम्ही सांगणार या बोर्डची लेंथ 1 मीटर आहे, 1.5 मीटर आहे, किती आहे ते तुम्ही सांगणार. तर आपण डायरेक्टली ती लेंथ मोजली. मग फॉर्म्युला नाहीये म्हणजे काय? मी म्हटलं लेंथचा फॉर्म्युला सांगा तर आपण विचारच करत बसणार लेंथचा काय फॉर्म्युला आहे. लेंथ तर आपण एल ने दाखवतो. तर त्याचा सिम्बॉलच त्याचा फॉर्म्युला आहे. तर ही फंडामेंटल क्वांटिटी जी आहे, जो सिम्बॉल तुम्ही यूज करणार तो सिम्बॉलच त्याचा फॉर्म्युला आहे. तर आपण लेंथ साठी मोस्टली एल यूज करणार, मास साठी एम यूज करणार, टाइम साठी टी यूज करणार. हे सिम्बॉलच त्याचे फॉर्म्युले आहे. सो दिस इज अबाउट द फंडामेंटल क्वांटिटीज. मग आपण पहिल्या सेशन मध्ये ते बघितलं की इंटरनॅशनली जी सिस्टीम एक्सेप्ट झाली दॅट वॉज एसआय सिस्टीम. मग एसआय सिस्टीम यूज झाली तर एसआय सिस्टीम नुसार देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज इन एसआय सिस्टीम. ज्या फंडामेंटल क्वांटिटीज ज्या युनिट मध्ये आपण मोजणार तर त्या युनिटला म्हटलेलं आहे फंडामेंटल युनिट. सो द युनिट युज्ड टू मेजर द फंडामेंटल क्वांटिटी आर कॉल्ड एज द फंडामेंटल युनिट्स. मग आता त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या आहेत तर ती फिजिकल क्वांटिटी त्याचं युनिट अँड सिम्बॉल. तर पहिली फिजिकल क्वांटिटी आहे लेंथ, दुसरी आहे मास, तिसरी आहे टाइम, फोर्थ टेम्परेचर, फिफ्थ electric current, sixth
luminous intensity and 7th amount of substance. ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहे. 7 पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीज नाही, फिक्स आहे. सो देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज युज्ड इन SI सिस्टीम. मग आता SI सिस्टीम मध्ये लेंथ ही मीटर मध्ये मोजतात, मास किलोग्राम मध्ये, टाइम सेकंद, टेम्परेचर केल्विन, इलेक्ट्रिक करंट एम्पियर, ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय? आपण जेव्हा एखादा बल्ब लावला तर त्याचं जे ब्राईटनेस आहे, त्याची तीव्रता किती आहे हे मोजतो आणि तीच तीव्रता म्हणजेच इंटेन्सिटी. तर आपण या उजेडाची ब्राईटनेस मोजतो अँड दॅट इज मेजर्ड इन इंटेन्सिटी आणि त्या इंटेन्सिटीचं युनिट आहे कॅन्डेला. अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स इट्स युनिट इज मोल. मग आता यांच्याकरता आपण सिम्बॉल्स यूज करणार. तर इथे आपण सिम्बॉल यूज करतो स्मॉल m. This is kilogram, second small s, Kelvin capital K, ampere capital A, candela CD, and amount of substance that is mole. So these are the symbols used. ह्या फंडामेंटल क्वांटिटीज आहे. मग दुसरा आहे सेकंड टाइप ऑफ फिजिकल क्वांटिटी इज डिराइव्ड क्वांटिटी. मग आता डिराइव्ड हा वर्ड सांगतो तो की इट इज डिराइव्ड फ्रॉम द फंडामेंटल क्वांटिटी. मीन्स डिराइव्ड क्वांटिटी आर डिपेंडेंट क्वांटिटी. सो दे डिपेंड ऑन फंडामेंटल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. मग ज्याही फिजिकल क्वांटिटीज डिपेंडेंट आहे फंडामेंटल क्वांटिटी वरती, त्या सगळ्या डिराइव्ड क्वांटिटीज आहे. आणि डिराइव्ड क्वांटिटीज अनलिमिटेड आहे, फिक्स नाहीये. कितीतरी अनलिमिटेड डिराइव्ड क्वांटिटीज आहे. सो व्हॉट डज डिराइव्ड क्वांटिटीज मीन्स? डिराइव्ड क्वांटिटीज आर द फिजिकल क्वांटिटी which depends on fundamental quantity for its measurement. मग ही डिपेंडेंट क्वांटिटी आहे, डिपेंडेंट आहे. आणि कशावर डिपेंड करतं? सो इट डिपेंड्स ऑन फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी वरती डिपेंड करतं. मग ह्या ज्या आहे या फिजिकल क्वांटिटीला फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला इज रिक्वायर्ड टू मेजर दॅट फिजिकल क्वांटिटी. आणि आता या फॉर्म्युलामध्ये आपण सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज ठेवून त्याला मेजर करू. अँड द युनिट used to measure this derived quantity is called as derived unit. For example, आता तुम्हाला सांगितलं की याची लेंथ मोजा तर आपण स्केलने मोजली, याची हाईट मोजा तर आपण स्केलने मोजणार. तर ती झाली त्याची लेंथ, हाईट, म्हणजेच ती झाली त्याची फंडामेंटल क्वांटिटी. पण आता मी सांगितलं की या बोर्डची एरिया तुम्हाला मोजायची आहे. एरिया मोजायची आहे तर एरिया मोजण्यासाठी असं स्पेशल इन्स्ट्रुमेंट नाहीये. तुम्ही याची लेंथ मोजणार आणि याची तुम्ही ब्रेथ मोजणार किंवा हाईट मोजणार आणि आपण मग तो या फॉर्म्युला मध्ये ठेवणार त्या व्हॅल्यूज. सो एरिया इज लेंथ इंटू ब्रेथ. आणि या फॉर्म्युला मध्ये ठेवल्यानंतरच आपण या बोर्डची एरिया काढू शकतो. मीन्स इट इज नॉट अ डायरेक्ट मेथड टू कॅल्क्युलेट दिस डिराइव्ड क्वांटिटी. ही इनडायरेक्ट मेथड आहे. इनडायरेक्ट मध्ये आपण फॉर्म्युला यूज करणार आणि त्याच्यामध्ये त्याचा फॉर्म्युला लिहून आपण ती क्वांटिटी काढणार. मग आता लेंथ ही फंडामेंटल आहे, ब्रेथ ही पण फंडामेंटल आहे. आता इथे ब्रेथ वापरला पण ती तर आपण सेंटीमीटर मीटर मध्येच मोजणार म्हणजे ती लेंथच झाली. लेंथ, ब्रेथ,
थिकनेस, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट हे सगळे लेंथ आहे आणि ह्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. मग एरिया या दोन फंडामेंटल क्वांटिटीज वरती अवलंबून आहे. ही झाली डिराइव्ड क्वांटिटी. आता आपण त्याचं युनिट लिहिणार. आता याचं युनिट काय असणार आहे? मीटर. लेंथचं युनिट आहे मीटर, ब्रेथचं युनिट आहे मीटर. सो मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर विल बी द युनिट ऑफ एरिया. सो दिस इज डिराइव्ड युनिट. सिमिलरली तुम्हाला स्पीड चा फॉर्म्युला लिहायचा आहे. स्पीडचा फॉर्म्युला कसा लिहिणार तर तुम्हाला तो डिराइव्ह पण करता आला पाहिजे. हेच फिजिक्सचे कन्सेप्ट आहे. जर एखादा फॉर्म्युला पाठ नसेल तर तो डिराइव्ह पण करता आला पाहिजे. आता आपण स्पीडचा फॉर्म्युला डिराइव्ह करू. बघा, समजा या पॉइंट वरून तुम्हाला या पॉइंटला जायचंय. एवढं अंतर आहे 2 किलोमीटर. सपोज A is going from A to B आणि या A ला इथून इथपर्यंत जायला 10 मिनिट लागले. 10 मिनिट लागले. B ला तेवढंच अंतर कव्हर करायला 8 मिनिट लागले आणि C ला एवढं अंतर कव्हर करायला 5 मिनिट लागले. आता या तिघांना वेगवेगळा वेळ लागला तर तुम्ही सहज सांगू शकता की C चा स्पीड जास्त होता कारण त्याला कमी वेळ लागला पोहोचायला आणि A चा स्पीड कमी आहे कारण त्याला जास्त वेळ लागला. मग फक्त आपण त्या टाइम कडे बघून सांगून राहिलो की कोणाचा स्पीड जास्त आहे आणि कोणाचा स्पीड कमी आहे. ज्याला कमी टाइम लागला त्याचा स्पीड जास्त आणि ज्याला जास्त टाइम लागला त्याचा स्पीड कमी. मीन्स स्पीड इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टाइम. मग जर प्रपोर्शनॅलिटीची साइन काढली तर तिथे आपण एक कॉन्स्टंट ठेवणार. आता यांच्यामध्ये कॉन्स्टंट काय आहे तर तिघही जण या पॉइंट वरून निघतात, इथे पोहोचतात तर हे अंतर कॉन्स्टंट आहे. हे अंतर हे डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. सो वी विल पुट हिअर द कॉन्स्टंट अँड दॅट इज नथिंग बट डिस्टन्स. तर स्पीडचा फॉर्म्युला तयार झाला. सो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता डिस्टन्स कशामध्ये मोजणार तर डिस्टन्स ही झाली लेंथ, आपण मोजणार मीटर मध्ये आणि टाइम ही पण एक फंडामेंटल क्वांटिटी आहे, ती मेजर करणार सेकंड मध्ये. सो मीटर पर सेकंड इज द युनिट ऑफ स्पीड. तर आपण स्पीडचे युनिट पण डिराइव्ह केलं. तसंच जर तुम्हाला ऍक्सेलरेशनचे युनिट डिराइव्ह करायचं आहे, ऍक्सेलरेशन, पुन्हा फॉर्म्युला बघा काय आहे. आपण ऍक्सेलरेट, गाडी चालवताना ऍक्सेलरेट करतो म्हणजे गाडीचा स्पीड वाढवतो आणि जर आपण ते हँडल असं फिरवलं म्हणजे स्पीड कमी झाला म्हणजे डिऍक्सेलरेट केलं. तर ऍक्सेलरेट करताना स्पीड वाढतो, डिऍक्सेलरेट करताना स्पीड कमी होतो म्हणजे ऍक्सेलरेशनचं आणि स्पीड चेंजिंगचं रिलेशन आहे. सो ऍक्सेलरेशन इज नथिंग बट चेंज इन स्पीड. चेंज इन स्पीड विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग स्पीड बदलतो आहे. आता आपल्याला ऍक्सेलरेशनचं युनिट लिहायचंय. ऍक्सेलरेशनचं युनिट लिहायसाठी स्पीडचं युनिट लिहा जे ऑलरेडी आपण वर काढलेलंच आहे. तर इट विल बिकम मीटर पर सेकंड अपॉन टाइमचं युनिट सेकंड. तर हा एस खाली येईल आणि ऍक्सेलरेशनचं युनिट झालं मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर ह्या सगळ्या ज्या क्वांटिटीज आहे ज्यांना फॉर्म्युले आहे आणि त्या फॉर्म्युल्यांमध्ये आपण फंडामेंटल क्वांटिटीज ठेवणार तर तुम्हाला त्याचा फॉर्म्युला पण मिळालेला आहे आणि त्याचं युनिट पण डिराइव्ह झालं. सो ऑल दीज आर द डिराइव्ड क्वांटिटीज. तर डिराइव्ड क्वांटिटीज खूप आहेत. आणखी आपण काही 1-2 एक्झाम्पल्स बघू. जसं फोर्स आहे. आता फोर्स म्हणजे काय. सो फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. तर आपण फोर्सचं युनिट काढू. फोर्सचं युनिट म्हणजे मासचं युनिट आणि मास आपण मेजर करणार किलोग्राम मध्ये कारण इथे आपल्याला SI युनिटच कन्सिडर करायचे.
तर मास आपण किलोग्रॅम मध्ये मोजणार, दॅट इज केजी. आणि ऍक्सेलरेशनचं युनिट ऑलरेडी आपण डिराइव्ह केलं. सो केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द युनिट ऑफ फोर्स. सो दिस इज द डिराइव्ड युनिट ऑफ फोर्स. मग फोर्स ही डिराइव्ड क्वांटिटी झाली, पण फोर्स वॉज डिस्कवर्ड बाय न्यूटन. आणि म्हणून त्याला या 3 युनिट्सच्या ऐवजी त्या न्यूटनचंच नाव याला सजेस्ट केलं आणि ते एक्सेप्ट केलं इंटरनॅशनली. आणि म्हणून फोर्सचं युनिट आपण न्यूटन पण लिहितो. सो न्यूटन इज द एसआय युनिट ऑफ फोर्स. तर एच्या ऐवजी आपण फोर्सचं युनिट न्यूटन पण लिहिणार. आता फोर्स ही डिराइव्ड क्वांटिटी आहे. तसंच आपण काढू शकतो प्रेशर. सो प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आता फोर्सचं युनिट ऑलरेडी काढलेलं आहे, तर पुन्हा काढायची गरज नाही. फोर्सचं युनिट आहे न्यूटन आणि एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअर. सो न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज द युनिट ऑफ प्रेशर, दॅट इज एसआय युनिट ऑफ प्रेशर. तर अशी जेवढे जेवढे फॉर्म्युलेज ज्या फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला मेजर करायचे आहे त्या बघा, फंडामेंटल आहे की आपल्याला त्याला डिराइव्ह करावं लागणार आहे. त्यांचे फॉर्म्युलेज लिहून आपण त्या क्वांटिटीजचे युनिट्स काढू शकतो. सो देअर आर लार्ज नंबर ऑफ डिराइव्ड क्वांटिटीज. पण आणखी एक तिसऱ्या प्रकारची क्वांटिटी याच्यामध्ये आहे अलॉंग विथ फंडामेंटल अँड डिराइव्ड क्वांटिटी, आणि त्याला म्हटलेलं आहे सप्लिमेंटरी क्वांटिटीज. तर आणखी एक क्वांटिटी दॅट इज सप्लिमेंटरी क्वांटिटी. सो अलॉंग विथ दिस 7 फंडामेंटल, याच्यामध्ये एसआय सिस्टीम मध्ये फंडामेंटल क्वांटिटी 7 हे फिक्स आहे. सो अलॉंग विथ दिस 7 फंडामेंटल क्वांटिटीज देर आर 2 more quantities called as supplementary quantities in SI system. तर सप्लिमेंटरी क्वांटिटीज 2 आहेत आणि यांना मेजर करायला जे युनिट आहे त्याला आपण म्हणणार सप्लिमेंटरी युनिट. सो first supplementary quantity is plane angle. Plane angle. And second supplementary quantity is solid angle. Plane angle is denoted by theta and solid angle is denoted by alpha. This plane angle is 2-dimensional system and solid angle is 3-dimensional. तर आता हे डायमेन्शनल काय आहे ते आपण नंतर बघू. सो इट इज 2-dimensional and this is 3-dimensional. आता प्लेन अँगल कसा मेजर करणार? प्लेन अँगल म्हणजे काय? आता हा बोर्ड प्लेन आहे. ह्या बोर्ड प्लेन आहे, तर याच्यामध्ये जो अँगल तयार होईल तो आहे प्लेन अँगल. पण याच्याऐवजी जर आपण एक आईस्क्रीमचा कोन घेतला तर त्याच्या बेसमध्ये, त्या कोनमध्ये आईस्क्रीम भरलेली आहे, तर त्या बेसमध्ये त्या आईस्क्रीमनी किती अँगल बनवला त्याला आपण म्हणणार सॉलिड अँगल. तर सॉलिड अँगल अँड प्लेन अँगल, तर प्लेन अँगल या प्लेन मध्ये असणार आहे. मग बघा, समजा एखादा पार्टिकल असा सर्कल मध्ये मूव्ह होत असेल. सो इनिशियली द पार्टिकल इज ॲट पोझिशन 1. That time this is the radius of that circle. मग हा सेंटर पॉइंट आहे. हा 1 वरून 2 पोझिशनला गेला. 1 वरून 2 पोझिशनला गेला तर हे रेडियस असं होईल. सो दिस इज द रेडियस. मग आता या रेडियसनी बघा, पॉइंट एखादा ऑब्जेक्ट 1 वरून 2 वर चालला तर रेडियस इथून इथे गेला. इथून इथे गेला तर जो सेंटरला जो अँगल बनला तो या प्लेन मध्ये आहे. अँड दिस इज प्लेन अँगल. प्लेन अँगल आहे. पण या पूर्ण सर्कलचा
हा छोटासा अँगल आहे अँड दॅट स्मॉल अँगल इज डिनोटेड बाय स्मॉल डी. डी ने दाखवतो आपण. कुठली छोटी क्वांटिटी असेल तर त्याला डी ने रिप्रेझेंट करा. सो दिस इज अ स्मॉल अँगल, सो वी विल से इट एज डी थीटा. मग एवढा अँगल केव्हा बनला? जेव्हा हा ऑब्जेक्ट 1 वरून 2 पोझिशन वर गेला, म्हणजे त्याने एवढा आर्क ट्रेस केला. एवढा आर्क ट्रेस केला, सो दिस इज द स्मॉल डिस्प्लेसमेंट, वी विल कॉल इट एज डीएस. आणि यावरून आपण प्लेन अँगल कॅल्क्युलेट करणार, दॅट इज नथिंग बट थीटा. सो प्लेन अँगल इज इक्वल टू arc length upon radius. Arc length upon radius or its distance from the center. तर आता इथे प्लेन अँगल आहे d theta. Arc length, this is the arc, so arc length is ds upon this radius, so that is r. So this is how to calculate the plane angle. आपण असा प्लेन अँगल कॅल्क्युलेट करणार. मग आता हा झाला त्याचा फॉर्म्युला. मग आता याचे युनिट. सो द एसआय युनिट ऑफ प्लेन अँगल इज रॅडियन. आणि त्याला आपण असं लिहिणार RAD. सो दिस इज रॅडियन. नेक्स्ट बघू सॉलिड अँगल. सॉलिड अँगल तर याच्याकरता पूर्ण तुम्हाला एखादा सॉलिड स्फिअर किंवा जसं आपण एक ऍपल घेतलं आणि त्याला असं मध्ये कट केलं तर मध्ये त्यांनी किती अँगल बनवला त्या सॉलिडनी, तो होईल सॉलिड अँगल. आता सॉलिड अँगल मेजर करताना समजा हा तुमचा पूर्ण एक स्फिअर आहे, सॉलिड स्फिअर आहे. सॉलिड स्फिअर आहे तर याचा आपण एक छोटासा पोर्शन घेऊ, एवढा. आणि एवढ्या पोर्शननी इथे सेंटरला बनवलेला अँगल, हे कम्प्लीट सॉलिड आहे, तर इथे बनवलेला अँगल तर एवढ्या एरियाने बनवलेला हा अँगल आहे. अँड दिस इज सॉलिड अँगल. हा सॉलिड अँगल आहे. आता हा सॉलिड अँगल बनवला एवढ्या एरियाने बनवला, बट दिस इज द स्मॉल एरिया ऑफ दॅट कम्प्लीट सॉलिड स्फिअर. स्मॉल असल्यामुळे आपण याला रिप्रेझेंट करणार डीए ने. हा स्मॉल अँगल आहे तर याला रिप्रेझेंट करू डी अल्फा, दॅट इज सॉलिड अँगल. मग आता सॉलिड अँगल कसा कॅल्क्युलेट होईल? तर दिस इज द एरिया. एवढ्या एरियाने इथे बनवलेला अँगल, तर हे आहे या एरियाचं या पॉइंट पासूनचं डिस्टन्स. सो सॉलिड अँगल इज कॅल्क्युलेटेड बाय, तर सॉलिड अँगल इक्वल टू एरिया डिस्क्राइब्ड अपॉन इट्स डिस्टन्स स्क्वेअर. तर एरिया डिस्क्राइब, एवढ्या एरियाने इथे किती अँगल बनवला ती एरिया घ्या अँड इट्स डिस्टन्स फ्रॉम दॅट पॉइंट, जिथे आपण तो अँगल मेजर करणार आहे. सो दिस इज सॉलिड अँगल. नाउ सॉलिड अँगल इज डिनोटेड बाय डी अल्फा. हा स्मॉल आहे, सो डी अल्फा इक्वल टू दिस एरिया. सो एरिया अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. तर हे डिस्टन्स आहे सपोज r, तर याला म्हणणार आपण r स्क्वेअर. अँड इन दिस वे वी विल कॅल्क्युलेट द सॉलिड अँगल. आता सॉलिड अँगलचं युनिट आहे, एसआय युनिट आहे स्टेरेडियन. अँड इट इज डिनोटेड बाय SR. तर ह्याचं युनिट झालं सॉलिड अँगलचं SR, दॅट इज स्टेरेडियन. तर हे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फिजिकल क्वांटिटीज. आता आपण सप्लिमेंटरी क्वांटिटीचं एखादं एक्झाम्पल घेऊ. सो that is प्रॉब्लेम आहे find solid angle subtended by moon at any point on earth.
काढायचं आहे सॉलिड अँगल आणि आपल्याला दिलेलं आहे मूनचं डायमीटर. सो डायमीटर ऑफ मून इज गिवन ॲज 3474 किलोमीटर. डायमीटर दिलं तर तुम्ही त्याचं रेडियस काढा. सो रेडियस ऑफ मून विल बी दॅट इज 1737 किलोमीटर. आणि मून आणि अर्थचं डिस्टन्स दिलेलं आहे. सो डिस्टन्स बिटवीन मून अँड अर्थ इज गिवन ॲज 3.84 इंटू 10⁸ मीटर. हे दिलेलं आहे आणि आपल्याला काढायचं आहे सॉलिड अँगल. सपोज हा मून आहे आणि यांनी बनवलेला इथे अर्थ असेल तर या पॉइंटला मूननी बनवलेला अँगल, तर सॉलिड अँगल आपल्याला काढायचंय. मग हे अंतर तुम्हाला दिलेलं आहे, हे अंतर दिलेलं आहे दॅट इज आर आणि ही एवढी एरिया कन्सिडर करावी लागेल मूनची. तर आपण काढणार सॉलिड अँगल. सो सॉलिड अँगल इज इक्वल टू एरिया अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. So this will be the area of moon and area of moon is the area of circle and area of circle is pi r square upon distance square. The हे distance that will be r square. मग आता इथे तुम्हाला रेडियस किलोमीटर मध्ये आहे आणि हे डिस्टन्स मीटर मध्ये आहे आणि आपल्याला यूज करायचं आहे SI युनिट. या किलोमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग किलोमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करा आणि या एवढ्या मोठ्या व्हॅल्यूला थोडं छोटं करा. तर याला छोटं कसं करतात तर आपण युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये पुढे एक टॉपिक बघणार आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, तेव्हा तुम्हाला ते क्लिअर होईल. तर आता आपण याला छोटं केलं तर हे होईल 1.737 इंटू 10⁻³ आणि किलोमीटरचा 3 10⁶ मीटर. हे झालं रेडियस. ठेवा आपण या इथे. तर आपल्याला मिळेल अल्फा इक्वल टू पाय 3.14 इंटू 1.737 चा स्क्वेअर. 1.737 इंटू 10⁶ चा स्क्वेअर अपॉन this is distance. So 3.84 into 10⁸ चा स्क्वेअर. यांना स्क्वेअर केलं तर तुम्हाला मिळेल अल्फा इक्वल टू 3.14 इंटू 1.737 चा स्क्वेअर आहे 3.017. हा याचा स्क्वेअर. 10⁶ चा स्क्वेअर 10⁻12 डिवायडेड बाय 3.84 चा स्क्वेअर आहे 14.75 इंटू 10⁻16. आता याला तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटर वर कॅल्क्युलेशन केले तर तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू एक्झॅक्ट मिळेल. पण आपण थोडं अप्रॉक्सिमेट जवळपास त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू विदाउट युजिंग एनी कॅल्क्युलेटर. मग आता कसं करणार तर बघा, आता ही 3.017 ही जी व्हॅल्यू आहे याला 3 कन्सिडर करा अप्रॉक्सिमेट. आणि कारण ही जवळजवळ 3 च्या जवळ आहे आणि 14.75 याला आपण थोडं राऊंड ऑफ करू इक्वल टू 15. मग तुमचं काय होईल जर अल्फाची व्हॅल्यू झाली अल्फा इक्वल टू 3.14 इंटू 3 इंटू 10⁻12 अपॉन 15 इंटू 10⁻16. 16 वरती गेला तर -16 होईल. आणि आता याला आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. 3 1 जा 3 5 जा 15. तर आपल्याला मिळालं 3.14 डिवायडेड बाय 5 इंटू 10⁻⁻4. आणि कुठल्याही नंबरला जर 5 ने डिवाइड करायचं असेल तर या वरच्या नंबरला डबल करा. डबल केलं तर हे झालं 6.28 आणि या पॉइंटला 1 नी पुढे शिफ्ट करायचं तर हे होईल
0.628. 0.628 इंटू 10⁻⁻⁴ किंवा आपण याला असंही लिहू शकतो 6.28 इंटू 10⁻⁵. ही झाली अल्फाची व्हॅल्यू आणि याचं जे युनिट आहे सॉलिड अँगलचं दॅट इज स्टेरेडियन. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा. आता हे आपण थोडं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज घेऊन काढलेली व्हॅल्यू आहे, तर ही आपल्याला आली 6.28. आणि जर तुम्ही कॅल्क्युलेटर वरती कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला याची एक्झॅक्ट व्हॅल्यू येईल. एक्झॅक्ट व्हॅल्यू इज 6.42 इंटू 10⁻⁵ स्टेरेडियन. तर आपल्याला मिळालेली व्हॅल्यू ही जवळपास सारखी आहे आणि अशा प्रकारे आपण याचे प्रॉब्लेम्स काढू शकतो. हा प्रॉब्लेम तुमच्या स्टेट बोर्डच्या बुक मधलाच आहे, पण बुक मध्ये ही व्हॅल्यू मात्र चुकीची आलेली आहे, ती करेक्ट करून घ्या. सो दिस इज ऑल अबाउट टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. यानंतर आपण पुढच्या सेशन मध्ये पुढचा टॉपिक बघू. सो सी यू नेक्स्ट टाइम. थँक्यू सो मच.